जनसेवकाचा जनसंवाद आमचा हा 100वा उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून अडल्या नडल्यांना न्याय देणं, जो वंचित आहे, जो दुर्लक्षित आहे, जो अन्यायग्रस्त आहे, या सगळ्या लोकांना या माध्यमातून न्याय देण्यासाठी म्हणूनच हा जनसेवकाचा जनसंवाद आहे। आणि हक्काने अनेक गरजू गरीब लोक किंवा वंचित की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे कोणाकडे बघत नाही, परंतु त्यांची विषय जो आहे तो न्यायी आहे, तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। आणि मला अतिशय समाधान आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेल्यांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत। आज या कामासाठी माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे देखील या ठिकाणी येतात। माझे सर्व कार्यकर्ते, सहकारी, नगरसेवक हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सहकार्य करत असतात। अनेक विषय जे आहेत ते त्यांच्या माध्यमातून देखील येत असतात। हा खऱ्या अर्थाने सामान्यातल्या सामान्य माणसाला हक्काचं व्यासपीठ हेच या जनसंवादाचा कार्यक्रमाचा हेतू आहे। कुठल्याही भागातला सामान्यातला सामान्य माणूस थेट इथे येऊ शकतो, त्याला कोणीही अडवणार नाही आणि त्याचा प्रश्न जो आहे तो मांडू शकतो। अशा प्रकारची रचना या उपक्रमाच्या माध्यमातून केलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील हा उपक्रम यशस्वीरित्या आम्ही निश्चितपणे चालवत राहू। शेवटी आमचं काम पण आहे, कर्तव्य पण आहे आणि या भावनेने शेकडो हजारो लोकांना न्याय देणं आणि त्यांच्या प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवणं हा आमचा हेतू आहे। साहेब, राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हा उपक्रम जाऊन पोहोचलेला आहे आणि नागरिकांना दिलासा देण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून होते। शेवटी निवेदन नुसतं घेऊन चालत नाही, तर त्याच्या पाठीशी उभं पण राहायला लागतं आणि त्याच्यामुळे सातत्याने एकेमागून एक चालू असल्यामुळे जर एक सोमवारी नाही सुटला तर शुक्रवारी देखील तो प्रश्न जो आहे तो समोर येतो आणि त्याच्यामुळे सरकारी कार्यालय असेल किंवा कुठल्याही तहसील ऑफिसपासून ते कमिशनरचं ऑफिसपर्यंत अनेक प्रश्न जे आहेत ते त्या माध्यमातून आम्ही सोडवतो आणि त्यामुळे हक्काने लोक येतात। आतापर्यंत किती अशी समस्या आपण उकल झाली त्याची? आता त्याची मोजणी तर काही केली नाही आहे, फक्त मांडणी केलेली आहे। आता त्याची मोजणी आणि त्याचा अहवाल देखील आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक समस्या सुटल्याला बघायला मिळतील। काय प्रामुख्याने समस्या ज्या लक्षात राहणार? ही सामूहिक समस्या आहेत। आता आमच्या महापालिका क्षेत्रामधल्या निरनिराळ्या विभागामधले जे कामगार आहेत, सफाई कामगार असतील, त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काम करणारे आरोग्यसेवक असतील किंवा अधिकारी असतील, डॉक्टर असतील, अनेक प्रकारची जी घटक आहेत, यांना आपण बघितलं असेल की जागोजागी जे आहे ते त्यांना हक्काचं जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही आणि ही फार मोठी समस्या जी आहे आणि याच्यातले जवळजवळ 60-70% समस्या सोडवण्यामध्ये देखील आम्हाला यश मिळालं आहे। किंवा फसवणुकीचे जे विषय चाललेले आहेत, विकासक हे रहिवाशांना योग्य तो न्याय देत नाहीत आणि त्याच्यामुळे देखील समूहाच्या समूह जवळजवळ 4000 लोक याचे बळी पडलेले आहेत की विकासकांनी बेईमानी केली आणि त्यांना न्याय दिलेला नाही। किंवा SRAचे सामूहिक प्रश्न आहेत, त्याचे देखील लोक येऊन या ठिकाणाहून जे प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत। अशी विविध शैक्षणिक असतील, सामाजिक असतील किंवा काही क्षेत्राचे असतील। आता परवाच बघा, वन विभागाने गेट लावून टाकलं आणि तिथल्या हजारो लोकांचा रस्ताच बंद झाला होता आणि रस्ता बंद झाल्यामुळे त्यांचं दैनंदिन सगळंच बंद झालं होतं। तर आम्हाला त्यांची ही जी काही गरज आणि जी आवश्यकता लक्षात येतात, वनमंत्र्यांशी आम्ही माझं बोलणं झालं, अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आणि अक्षरशः 48 तासामध्ये त्या ठिकाणी आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन ते गेट उघडलं आणि त्या लोकांचा रस्ता जो आहे तो मोकळा झाला। अशा काही तात्कालिक गोष्टी ज्या आहेत त्या देखील आपण या माध्यमातून सोडवू शकतो, पण कुठेतरी व्यासपीठ पाहिजे आणि हे व्यासपीठ जे आहे ते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये देखील सामान्य लोकांना उपलब्ध राहील।